फिनालेची मॅच सुरू करायची आहे. इथून जागा खाली करायची. इथे कोणी आता उभं राहायचं नाहीये. आशिष दादा जाधव आणि श्रीकांत दादा गायकवाड यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मितालीजी राज यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. मी दोघांना विनंती करतो की आपण सत्कारासाठी या ठिकाणी यावं. आणि त्यानंतर संदीपजी गायकवाड आणि सचिनजी गायकवाड यांच्या हस्ते मितालीजी राज यांचा या ठिकाणी सत्कार होईल. लगेचच आपण सत्कार सोहळा आटपायचा आहे. मॅच सुरू करायची आहे. दोन्ही संघातील अतिरिक्त खेळाडू कृपया समालोचन कक्षामध्ये येतील. 12 ओव्हरचा मॅच आहे. 6 ओव्हरपर्यंत एक आपल्याला रिव्ह्यू असेल. 6 ओव्हर नंतर एक रिव्ह्यू असेल. 2 रिव्ह्यू एका इनिंगसाठी दिल्या जातील. त्याचबरोबर ड्रिंक्स ब्रेक 6 ओव्हर नंतर असेल. या गोष्टीचं भान ठेवा. अक्षय ओम सर कृपया इथे 12 खेळाडू आले. तो विचारतोय नियमावली कशी थोडी त्यांना समजून सांगा. 12 कशा करायच्या. 3 षटकांचा सुरुवातीला पॉवर प्ले असेल. 3च षटकांचा पॉवर प्ले असेल. 6 ओव्हरपर्यंत ड्रिंक्स ब्रेक होणार नाही. 6 ओव्हरपर्यंत एक रिव्ह्यू. 6 ओव्हर नंतर एक रिव्ह्यू आणि 4 बॉलर वापरावे लागतील. प्रत्येकाला 3-3 षटक दिल्या जातील. पाच बॉलर आहेत. 3-3, 2-2 असे 5 बॉलर तुम्हाला वापरावे लागतील कमीत कमी. ओके. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला ही गोष्ट लक्षात आली. दोन्ही संघांना कृपया सूचना आहे. 2 गोलंदाज 3-3 षटका टाकतील आणि बाकीचे 3 गोलंदाज 2-2 षटका टाकतील. याची कृपया दखल घ्यावी. धर्मवीर आमदार चषक 2025 क्रिकेटचा थरार अंतिम महामुकाबला. दोन्ही संघातील अतिरिक्त खेळाडू एका बाजूला त्रिशा 11 संघ सन्माननीय आशिष भाऊ जाधव, श्रीकांतदादा गायकवाड आणि सागरजी सिरसाट यांचा त्रिशा 11 संघ. दुसऱ्या बाजूला सतीशजी गव्हाणे काके यांचा पाहायला मिळतोय राजछत्र बुलढाणा जो डिपेंडिंग चॅम्पियन आहे. धर्मवीर आमदार चषक 2024चा बॅटिंगसाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 6 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल. 6 ओव्हर पर्यंत एक रेफरल आणि 6 ओव्हर नंतर एक रेफरल. तर गोलंदाजी ट्रॅकवर रोहित मीना मध्य प्रदेश राज्यातील हा वेगवान गोलंदाज बॉलिंगसाठी. पंच तयार आहेत या सामन्याचे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Let's play game on. फुलटॉस चेंडू त्याला खेळून काढल्यावरच्या दिशेने 1 धाव पूर्ण केली. तिथे संघाचं खातं उघडलं. चांगली सुरुवात त्रिशा क्रिकेट संघाची. क्रिकेटचा हा अंतिम महामुकाबला धर्मवीर आमदार चषक 2025. मागच्या मेळाव्यातील हा राजे छत्रपती क्रिकेट संघ परत त्याने अंतिम फेरी गाठलेली आहे. त्रिशा क्रिकेट संघ आणि नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या षटकाचा खेळ सुरू. फुले चेंडू त्याला टोलवलाय. चेंडू जातो सीमा रेषे पार. 4 चांगला फटका. 4 धावा वसूल केल्या आपल्या संघाकरता. कव्हर पॉईंटच्या खेळलेला हा चांगला फटका. 4 धावा वसूल केल्यात. चांगली सुरुवात म्हणता येईल ती त्रिशा क्रिकेट संघाची. पहिल्या षटकाचा खेळ सुरू. 2 चेंडू झालेत. 5 धावा. अगदी दिशा दिली या बॉलला. ओमकार केनी समवेत विशाल शाह. प्रेक्षको स्वागत आहे आपलं धर्मवीर आमदार चषक 2025 या स्पर्धेचा चाललाय मैदानाच्या आतमध्ये ग्रँड फिनाले. एक मोठा सामना महाअंतिम
मुकाबला चालला आहे. टॉस जिंकला आहे या मॅच मध्ये त्रिशा 11 संघाने आणि प्रथमतः त्यांचा बॅटिंगचा निर्णय झालाय. तर आमच्या सोबत समालोचन कक्षामध्ये जुळले पंडितकर सर. सर स्वागत आहे आपलं. धन्यवाद अनिकेत. पुन्हा एक चेंडू, एक धाव तिथे पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या जाऊन पोचली ती 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू, एक चांगली सुरुवात म्हणता येईल ती त्रिशा क्रिकेट संघाची. नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय. रोहित मीना गोलंदाजी मार्कवरती, मध्य प्रदेश एमपी परिसरातला एक वेगवान गोलंदाज. आणि ज्या प्रकारे स्टार कास्ट आहे गोलंदाजीमध्ये राजेश छत्रपती बुलढाणा संघाकडे एक युवा विध्वंसक गोलंदाज त्यांच्याकडे उपलब्ध आहे. प्रिन्स वर्मा असेल, तदनंतर बघितलं तर रोहित मीना असतील. या गोलंदाजांनी खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. प्रथमतः बॅटिंगचा निर्णय त्रिशा 11 संघाचा राहिला. या पहिल्या काही सुरुवातीच्या षटकामध्ये धावसंख्या झाली 7 धावा आतापर्यंत बिनबाद त्रिशा 11 संघ असेल. आणि धर्मवीर आमदार चषक 2025चा तरार ज्याप्रमाणे या मैदानावरती रंगतो आहे, पूर्णपणे प्रेक्षक गॅलरी आपण बघतो आहे की प्रेक्षक आज मोठ्या संख्येने इथे दाखल झाले अंतिम सामन्यासाठी. ओमकार खेनीसाठी लोअर फुल टॉस, बॉटम हँडचा चांगला उपयोग, मनगटाचा वापर केला होता. जरूर थोडस खराब क्षेत्ररक्षण झालं, बॉस निसटला होता, परंतु एक धाव सहजतेने येते आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता 8 वर जाऊन पोहोचेल. रोहित मीना मध्य प्रदेशचा एक वेगवान गोलंदाज. आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर ओमकार केनी त्यांच्या सोबत आहे. विशाल शाह जे की कर्णधार आहेत त्रिशा 11 संघाचे. समोर खेळलाय, प्रॉपर कनेक्शन, विशालच्या स्पेशल बॉल डिस्पॅच इनटू द रोप, एक टप्पा चौकार. पहिल्या षटकात 12 धावा सुरू केल्या आपल्या संघाकरता. एक चांगली सुरुवात म्हणता येईल त्रिशा क्रिकेट संघाची. पहिलं षटक समाप्त झालंय. धावसंख्या धावपलकावरती 12 धावा. शेवटच्या बॉलवरती ओमकार केनीच्या बॅट मधून एक टप्पा चौकार पाहायला मिळाला. 4 धावा त्यावर प्राप्त केल्या. पहिल्या षटकामध्ये आल्या 12 धावा. 12 षटकांचा हा सामना असेल. पॉवर प्ले जर बघितला तर 3 षटकातला पॉवर प्ले, 12 षटकांचा हा सामना. त्रिशा क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. एक चांगली सुरुवात केली त्यांच्या दोन्ही फलंदाजांनी. पहिल्या षटकात 12 धावा वसूल केल्या त्या आपल्या संघाकरता. एक चांगली सुरुवात. दुसरं षटक घेऊन येतोय तो अक्षय सिंग. चेंडू टोलण्याचा प्रयत्न केला, थोडासा चुकला तिथे. बॅटची कड घेतली आणि चेंडू जाऊन विसावलाय तो यष्टिरक्षकाच्या हातात. कोणतीही धाव नाही. अक्षय सिंग या आधीच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली ते अक्षय सिंगने. बघूया या सामन्यात काय योगदान देतोय तो आपल्या संघाकरता. अक्षय पुढचा चेंडू घेऊन, समोरचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फंबल पाहायला मिळालं. तिथपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल होता. 2 धावा आता मिळतायत. विशाल शहा कॅप्टन कर्णधार आहे त्रिशा 11 बुलढाणा संघाचे. दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर राजेश छत्रपती बुलढाणा संघाचे कॅप्टन आतापर्यंत यशस्वीरित्या या विदर्भात सर्वात चांगली कामगिरी करणारे विक्रांत गुडवे असतील यष्टिरक्षकाच्या भूमिकेत. अक्षय सिंग साबू, आकोटप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसला अभि खाली आणि
विशाल शहाचा खेळ इथे झालाय समाप्त. पहिला धक्का लागतोय त्रिशा 11 बुलढाणा संघाला विशाल शहाच्या रूपामध्ये. अक्षय सिंग याने पहिला बळी मिळून दिला आहे आपल्या संघाला. एम पीवरून तो इथे आलाय आणि त्याने दाखवून दिलं की एम पीवरून इथे का आलो. तर आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवण्याकरता, आपला उच्चस्तरीय खेळ दाखवण्याकरता मी इथे आलोय असं अक्षयने दाखवून दिलंय. पहिला गडी बाद केलाय तो अक्षयने. 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू. क्रिकेटचा हा अंतिम महामुकाबला. धर्मवीर आमदार चषक 2025 त्यातील क्रिकेटचा हा थरार. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू. 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सुरेश बिस्वाल आले आहे. जयपूर राजस्थान परिसरातला एक उजव्या हाताचा फलंदाज आता दाखल झालाय मैदानावरती. परंतु दुसऱ्या बाजूला मध्य प्रदेश परिसरातील एक वेगवान गोलंदाज अक्षय सिंग आहे. अक्षय सिंगने अगोदरच्या बॉलवरती विशाल शहाचा खेळ समाप्त केलाय. दुसरं पॉवर प्लेचं षटक चाललंय. धावसंख्या झाली 14 धावा. पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न अटेम्प्ट झाला स्वतःला स्विच करण्याचा. वेगवान बॉल आणि सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल समावेल. धर्मवीर आमदार चषक माननीय धर्मवीर आमदार संजीव गायकवाड यांच्या संकल्पनेतून धर्मवीर आमदार चषक 2025 चा थरार मैदानाच्या आतमध्ये ग्रँड फिनाले मैदानाच्या आतमध्ये खेळवला जातोय. टॉस जिंकत त्रिशा 11 बुलढाणा संघाचा निर्णय बॅटिंगचा राहिला. 14 धावा धावफलकावरती एक बाद. अगदी समोरचा बॉल बॅक ऑफ दी हँड चकित केल्या या बॉलवरती सुरेश बिस्वालला. हाई बॉल डॉट पाहायला मिळेल. 14 धावा धावफलकावरती दुसरं षटक चाललंय. प्रेक्षकांची अलोट गर्दी, प्रेक्षकांचं भरभरून प्रेम या स्पर्धेवरती. सन्माननीय विजूदादा दुर्ने, पवनदादा भालेराव यांच्या आयोजनातून थोडासा बाहेर टाकला होता, रेंज पासून दूर ठेवला. प्रेक्षकांनी खेळाडूंचं मनोधैर्य वाढवायचं आहे. टाळ्यांचा कडकडाट करून एकदा सर्वांनी या सामन्याचं या खेळाडूंचं मनोबल वाढवायचं आहे. सर्वांनी एकदा जल्लोष करायचा आहे. दर्शकांना विनंती आहे कृपया खेळाडूंचं मनोबल वाढवायचं आहे. इथे आपल्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लाडके आमदार धर्मवीर संजीव गायकवाड यांच्या संकल्पनेतून विजूभाऊ दुर्ने, पवनदादा भालेराव, प्रसाददादा फदाट, बडादादा देशमुख, उमेशदादा बर्डे यांच्या आयोजनातून, तसेच कुणाल भैया गायकवाड, पृथ्वीराज भैया गायकवाड, श्रीकांत भैया गायकवाड, आशिष दादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर आमदार चषक 2025 चा थरार रंगतोय. मॅन ऑफ द सिरीज साठी श्रीदत्त बुलढाणा संघाकडून LED स्क्रीन असणार आहे. या स्पर्धेतल्या मॅन ऑफ द सिरीज साठी धावसंख्या 14 धावा, प्रेक्षकांची अलोट गर्दी, भरभरून प्रेक्षक या ठिकाणी आज दाखल झाले. ओंकार केनी स्ट्रायकिंगला. प्रिन्सचा पहिलाच बॉल, दिशा दिल्या, वेगाचा उपयोग आणि या वेगवान बॉलला अगदी दिशा देत ओंकार केनीने क्लास दाखवलाय आणि 4 धावा प्राप्त केल्या आहे. सिरसाठ या सामन्याचा आनंद घेत आहे. एका बाजूला बघितले तर सतीशजी गव्हाणे यांचा राजे छत्रपती बुलढाणा संघ, तर दुसऱ्या बाजूला त्रिशा 11 सागरची शिरसाट यांचा संघ. दोन्ही ज्याप्रमाणे संघ खेळले, सर्वोत्तम कामगिरी या स्पर्धेत त्यांची राहिली.
मॅन ऑफ द सिरीज साठी श्रीदत्त बुलढाणा संघाकडून एलईडी स्क्रीन असणार आहे या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीज साठी प्लेअर ऑफ द सिरीज साठी एलईडी स्क्रीन दूर ठेवला होता रेंज पासना अँगल क्रिएट केला प्रिन्स वर्माने नॅचरल अँगलने हा बॉल पाहायला मिळतोय अगदी गुटलेंता पडल्यानंतर खूप जास्त बाहेर वळवला तो बॉल आणि खासियत आहे प्रिन्स वर्माची ज्या प्रकारे त्याने या स्पर्धेत गोलंदाजी केली नॅचरल अँगल क्रिएट केला डॉट बॉल पाहायला मिळतोय षटक क्रमांक 30 चाललाय 18 धावा धावफलकावरती एक बाद विशाल शाहच्या रूपामध्ये पहिला धक्का लागलाय त्रिशा 11 बुलढाणा संघाला धर्मवीर आमदार चषक 2025 त्यातील क्रिकेटचा हा अंतिम महामुकाबला महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या क्रिकेट सामन्यांचं आयोजन त्यातील हा अंतिम सामना आणि या अंतिम सामन्याकरता आपल्यामध्ये दाखल झालेल्या आहेत त्या भारतीय क्रिकेट संघाच्या महिला क्रिकेटर आपल्या मिताली राज या इथे आलेले आहेत त्यांचं खूप खूप स्वागत फेअर डिलिव्हरी चांगला फटका खेळून काढलाय चेंडू सरळ जाऊन विसावलाय तो क्षेत्ररक्षका हातात कोणती धाव नाही तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यात आणखी बॅकफुटला गेले ओमकार केनी परंतु जिथपर्यंत अगदी मागे आले बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल समावतोय ही खासियत आहे प्रिन्स वर्माची ओळखलं की ओमकार केनी बॅकफुटला जात आहे आणखी दूर ठेवला हा बॉल आणि डॉट पाहायला मिळेल षटक क्रमांक हे 30 चाललाय धावसंख्या 18 धावांवरती लोअर फुल टॉस मिड ऑफला क्षेत्ररक्षक चांगली फेकी परंतु ती सोडली प्रिन्सने आणि एक धाव प्राप्त केली या चुका आपल्याला कुठेतरी कमी करावा लागणार आहे कारण एक मोठा सामना आहे पंडितकर सर आणि या मोठ्या सामन्यामध्ये प्रेशर असतं निश्चितच जेवढा मोठा सामना आणि त्याचं जे प्रेशर असतं सामन्याचं जो खेळाडू तो पेलावेल निश्चित चांगला खेळ करेल दर्जेदार खेळ खेळेल आणि निश्चित विजय मिळवेल बघूया कोणता संघ या अंतिम सामन्याचं प्रेशर झेलू शकतो पॉवर प्ले झाल्या मैदानाच्या आतमध्ये 19 धावा 19 एक बाद त्रिशा 11 बुलढाणा प्रिन्सचा समोरचा बॉल लपेटलाय परंतु क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल अक्षय सिंगचा चांगला झेल आणि सुरेश बिस्वाल बाद दुसरा धक्का लागतोय त्रिशा 11 बुलढाणा संघाला 19 धावांवर दुसरा झटका लागलाय तो त्रिशा क्रिकेट संघाला अनिकेत विजय जर मिळवायचा असेल तर त्याकरता आपलं ध्येय ठरवावं लागतं नियोजन करावं लागतं आणि अपार कष्ट घ्यावे लागतात आणि त्या कष्टाची पूर्तता करावी लागते त्याकरता मेहनत घ्यावी लागते आणि ती मेहनत त्याच्याच फळाला येते ज्यास आपण प्रयत्न करतो तो प्रयत्न करेल निश्चित असतो विजय मिळवेल क्रिकेटचा हा अंतिम महामुकाबला बुलढाण्याच्या जिजामाता प्रेक्षागावर बुलढाणा शहराला लाभलेले हे अतिशय सुंदर सगळे डांगण त्याच्यावरचा हा अंतिम सामना 3 षटक समाप्त झाले पॉवर प्लेचे धावसंख्या 19 धावा 2 बाद त्रिशा 11 बुलढाणा संघ आणि पप्पू तोडकर आता दाखल होतील मैदानाच्या आतमध्ये टेनिस क्रिकेट मधलं एक मोठं नाव पप्पू तोडकर मॅन फ्रॉम पुणे परिसरातला आहे एक
विध्वंसक फलंदाज सध्याच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये थैमान गाजवतो त्याच्या बॅट मधलं. या अगोदरच्या सेमीफायनलमध्ये त्याच्या बॅट मधून धावा आल्याने पहिल्याच बॉलवरती तो बाद झाला. तदनंतर आता या मोठ्या सामन्यामध्ये फायनल मध्ये कशा प्रकारच्या धावा करेल हे पाहण्यासारखं आहे. मैदानावरती जमलेल्या सर्व प्रेक्षकांचे मी समालोचक अनिकेत बामध्ये सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर टेनिस क्रिकेट .in यूट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले सर्व प्रेक्षक यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असणार आहे. धर्मवीर आमदार चषक 2025 ग्रँड फिनाले टॉस जिंकत त्रिशा 11 बुलढाणा संघाचा कॉल राहिलाय बॅटिंगचा. आतापर्यंत 3 षटकांमध्ये 19 धावा 2 बाद झाले आहे त्रिशा 11 बुलढाणा संघ. अक्षय सिंग, अक्षय सिंग मध्य प्रदेशचा एक वेगवान गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. ओंकार केनीसाठी पहिलाच बॉल शॉर्ट आर्म पुल केलाय. गुड्डेंता पडल्यानंतर अतिरिक्त उसळी त्याला प्राप्त झाली. मैदानालगत खेळून काढला हा बॉल. एक धाव सहजतेने येते आहे. षटक क्रमांक 4 ची सुरुवात 20 धावा धाव फलकावरती 2 बाद झाल्या त्रिशा 11 बुलढाणा संघ. आणि आपल्यासोबत समालोचन कक्षामध्ये जुळले आता हिंदी समालोचक पराग सर. सर स्वागत आहे आपलं. धन्यवाद अनिकेत. धर्मवीर आमदार चषक 2025 का ये फाइनल मुकाबला चलता हुआ. त्रिशा 11 बुल्ढाना ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी का फैसला किया. अब स्थिति उनकी है 20 रनों पर 2 विकेट खो चुका है. अब चौथे ओवर का खेल चल रहा है. गेंदबाजी के लिए तैयार एक तेज तर्रार गेंदबाज जिन्होंने अब तक अपनी गेंदबाजी से सभी बल्लेबाजों को डरा के रखा है. काफी तेज गेंदबाजी करते, काफी लाइन और लेन से गेंदबाजी करते. जबरदस्त गेंदबाज अक्षय सिंह सापू, मैन फ्रॉम एमपी. इस बार शॉर्ट ऑफ लेन गेंद जाने दिया उसे विकेट कीपर के लिए. वाइड बॉल का इशारा आता हुआ. इस अतिरिक्त रन के साथ बढ़ती रन संख्या 21 रन. रेफरल मांगा है शायद, देखना होगा. अंपायर गेंदबाजी वाली टीम ने शायद रेफरल मांगा है. विक्रांत गुड़वे का इशारा आता हुआ रेफरल के लिए. अब तक के इस टूर्नामेंट के सबसे खतरनाक गेंदबाज, सबसे वेगवान गेंदबाज नजर आए हैं अक्षय सिंह सापू. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये ज्या ग्राउंड स्टाफने एक महत्वाचा वाटा, एक कामगिरी बजावली. सर्व ग्राउंड स्टाफ मितालीजी राज यांचं स्वागत करते आहे. चला सर्व ग्राउंड स्टाफला विनंती की आपण सर्वांनी स्वागत करायचं आहे. निश्चित रूप से काफी मेहनत की है उन्होंने. ग्राउंड स्टाफ ने काफी मेहनत की है इस 10 दिनों में. बिल्कुल ये ग्राउंड लगातार पिच बनाने का उनका तरीका काफी जबरदस्त. ये पिच बनाई है उसी प्रकार का ये ग्राउंड बिल्कुल इंटरनेशनल में जिस प्रकार की आप पिच देखने को मिलती है. वाइड बॉल, इट्स वाइड बॉल. वाइड बॉल का इशारा, अंपायर कॉल रहेगा और 1 बाउंस फॉर द ओवर. देख सकते हैं आप टीवी स्क्रीन पर अपनी ग्राउंड स्टाफ करण, शिवा और पिच क्यूरेटर स्वप्निल पोपड़गट, प्रतीक कापसे. काफी मेहनत की इन्होंने. आशु, अक्षय सिंह फिर से एक बार तैयार अपने बॉलिंग मार्च पर. सामना करेंगे पप्पू तोड़कर. इस बार हल्के हाथों से ढकेला कवर के क्षेत्र में, वहां पर फील्डर मौजूद प्रिंस. काफी जबरदस्त फील्डिंग वहां पर. केवल 1 ही रन मिलेगा. इस 1 रन के साथ बढ़ती रन संख्या 22 रन. अब तक काफी जबरदस्त गेंदबाजी, काफी अच्छा बॉलिंग अटैक है राजे छत्रपति. आप देख सकते हैं मिताली राज वुमेन्स टीम की माजी कप्तान और साथ में हमारे धर्मवीर आमदार संजू भाऊ गायकवाड़ इस टूर्नामेंट के हमारे मार्गदर्शक, जिनके निगरानी में ये टूर्नामेंट रखा गया है.
विदर्भ का सबसे बड़ा ये टूर्नामेंट जिसमें सभी देश से खिलाड़ी यहाँ पर इस टूर्नामेंट में भाग ले रहे। अक्षय सिंह फिर से एक बार तैयार। इस बार शॉर्ट ऑफ लेंथ गेंद पुल करने का प्रयास किया था लेकिन बल्ले पर नहीं आई। क्या कहना चाहेंगे अनिकेत आप इस गेंदबाजी के बारे में? अक्षय सिंगने या स्पर्धेत सर्वात वेगवान गोलंदाजी केली आहे. सहजासहजी तो धावा खर्च करत नाही आणि तेच पाहायला मिळालं ओमकार केनी सोबत. एक डावखुरी हाताचा विध्वंसक फलंदाज ओमकार केनी आता संघर्ष करताना पाहायला मिळतो या पहिल्या डावात. 22 धावा धावफलकावरती. बॅकफुटला जात कट केलाय बॉलवरती. खराब क्षेत्ररक्षण अगदी शेवटच्या क्षणांमध्ये हातातून निसटलाय जणू काही हा बॉल. बॅकवर्ड पॉइंटला एक धाव येते आहे. या चुका गेंद देखिए, इस गेंद में बाउंस टप्पा खाने के बाद थोड़ी सी ऊपर लगी स्टिकर पर, बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में जाती हुई फंबल वहां पर और एक सिंगल मिलेगा. इस सिंगल के साथ बढ़ती हुई रन संख्या 23 रन 23. अक्षय सिंह अब तक जबरदस्त फॉर्म में नजर आए अपनी गेंदबाजी में. अगर राजे छत्रपति फाइनल में पहुंचा है तो इनकी बदौलत पहुंचा है. इसके पहले सेमीफाइनल में बल्लेबाजी भी काफी अच्छी की थी उन्होंने. एक अच्छी पार्टनरशिप. इस बार बड़ा शॉट खेलने का प्रयास किया था लेकिन चूंकि वहां पर गेंद शरीर से लगकर गई. स्क्वायर लेग अंपायर के क्षेत्र में 1 रन मिलेगा. इस 1 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 24 रन. अक्षय सिंह फिर से एक बार बॉलिंग मार्च पर तैयार. लंबा रनअप है उनका, देखिए बिल्कुल आप. इस बार हल्के हाथों से चॉप कर दिया था बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में. खराब फील्डिंग फिर से एक बार और गेंद जाती है बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. इस 4 रन के साथ ओवर की समाप्ति. 4 ओवर की समाप्ति के बाद 28 रन हो चुके हैं. 2 विकेटों के नुकसान पर त्रिशा 11 बुल्डाना के. टीवी स्क्रीन पर आप देख सकते हैं अपने मिताली जी राज आज की हमारी गेस्ट ऑफ ऑनर और साथ में धर्मवीर आमदार संजू भाऊ गायकवाड़ इस टूर्नामेंट के हमारे मार्गदर्शक. और दूर वाले छोर से प्रिंस वर्मा आ रहे हैं फिर से एक बार. इनकी जबरदस्त पार्टनरशिप देखने को मिली गेंदबाजी में. अक्षय सिंह सापू और प्रिंस वर्मा इन्होंने काफी जबरदस्त गेंदबाजी की है. और हमारे साथ में जुड़ चुके हैं वॉइस ऑफ विदर्भ आरजे ओम. आरजे ओम सर, गेंदबाजी के बारे में क्या कहना चाहेंगे आप? राज्य छत्रपति की गेंदबाजी जिस प्रकार हुई इस टूर्नामेंट में अब तक. बिल्कुल काफी अच्छी गेंदबाजी अब तक रही है, खास करके इस मुकाबले में बांधे रखा बल्लेबाजों को. लेकिन पिछली गेंद पर जो मिस फील्ड के तहत 4 रन आए, सभी से यहां पर मुलाकात कराते हुए धर्मवीर आमदार संजू गायकवाड़, मिताली जी राज इनको. मिताली जी राज आज विदर्भ टेनिस बॉल क्रिकेट के लिए एक सुनहरा पल. आज धर्मवीर आमदार संजू गायकवाड़ इनके रिक्वेस्ट के कारण आप यहां पर पहुंचे तो यह हमारे विदर्भ वासियों के लिए काफी बड़ी बात है. और उन्होंने उनके हाथों से इस मुकाबले का टॉस भी किया. जिस व्यक्ति की मदद से विदर्भ का टेनिस बॉल क्रिकेट, विदर्भ का क्रिकेट नई ऊंचाइयों पर जा रहा है, आज उसी व्यक्ति की मदद से धर्मवीर आमदार संजू गायकवाड़ के माध्यम से मिताली जी राज भी यहाँ पर पहुंचे. उनके कई सारे फैन, कई सारे फ्यूचर क्रिकेटर भी यहाँ पर उनका ऑटोग्राफ लेते हुए, उनसे बातचीत करते हुए. ये बड़ी बात, क्योंकि ऐसी एक शख्सियत जिन्होंने वुमेन्स क्रिकेट को नई ऊंचाइयों पर पहुंचाया, ऐसी शख्सियत जिन्होंने भारत के लिए वुमेन क्रिकेट में पहली बार
भारत की ओर से 10,000 रन बनाए। ऐसी महिला क्रिकेटर जिन्होंने 2021 में मेजर ध्यानचंद खेल रत्न अवार्ड भी प्राप्त किया, तो एक ऐसे ऑलराउंडर खिलाड़ी भारतीय क्रिकेट की जिनकी वजह से आज भारतीय वुमेन क्रिकेट का नाम काफी सम्मान से हम ले रहे हैं, जिनका काफी बड़ा योगदान भारतीय वुमेन क्रिकेट में, उनको मिलने के लिए भारी मात्रा में दर्शक पहुंचे। उनका ये हौसला अफजाई करने के लिए दर्शकों से पवनदादा भालेराव आणि विजयभाऊ दुर्णे आपणास विनंती असेल की आपण सुद्धा आयोजकांच्या वतीने प्रसादजी पदार्थ, उमेशजी बर्डे आणि त्याचबरोबर बाळादादा देशमुख आपण सुद्धा मॅडमचा सन्मान करायचा आहे मंचावर। बिल्कुल काफ़ी मेहनत ली इन्होंने सभी जो आयोजक है, हमारे मुख्य आयोजक विजय दादा दुर्ने, पवन दादा भालेराव, उमेश बर्डे, प्रसाद पदाट, पिछले 30 दिन जो मेहनत ली है उसका आज आपको फल देखने को मिल रहा है। काफ़ी ज़बरदस्त ये टूर्नामेंट, विदर्भ का सबसे बड़ा टूर्नामेंट अगर, और आपको ऐसे खिलाड़ियों से इंस्पिरेशन मिलती है। अगर यंगस्टर कोई आप देख रहे हैं, उनका ऑटोग्राफ लेते हैं, उनको फॉलो करते हैं, तो निश्चित रूप से आप भी एक कामयाब बिल्कुल ये क्रिकेटर बन सुनहरा सकते पल हैं। था विदर्भ टेनिस बॉल क्रिकेट लिए, बुल्ढाना की सरजमी के लिए, बुल्ढाना के टेनिस बॉल क्रिकेट के लिए। तो बिल्कुल ये बड़ा पल धर्मवीर आमदार संजू गायकवाड़ इनके माध्यम से ये पल, और साथ ही साथ इस टूर्नामेंट के आयोजन के माध्यम से विजयदादा दुर्ने, पवनदादा भालेराव, उमेशजी बर्डे, प्रसादजी पदार्थ, साथ ही साथ बाळादादा देशमुख, राजूभाऊ पाटिल, चेतनजी सोनू ने स्वागत करते हुए, सम्मान करते हुए, उनका शुक्रिया अदा करते हुए ये स्माइल, और साथ ही साथ जरूर यहाँ पर आपको देखकर हम सभी का हौसला बढ़ा है, क्योंकि आपके आने से इस प्रतियोगिता में रौनक आई। भाव के माध्यम से यहाँ पर मिताली जी राज मैम आप पहुंची थी, इसके लिए हम विदर्भ की ओर से आपका फिर से तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। तो यहाँ पर काफी समय बिताया इस टूर्नामेंट के माध्यम से। इस अंतिम मुकाबले के लिए खास चीफ गेस्ट बनकर मिताली जी राज हमारे बीच पधारी थी, और शायद अब इस महत्वपूर्ण क्षण को, इस महत्वपूर्ण मुकाबले के लिए यहाँ पर से हमारे रजामंदी लेते हुए मिताली जी राज, तो जोरदार तालियां जाते जाते मिताली जी राज इनका इस बार इस आज के दिन का एक सुनहरा पल। मिताली जी राज आई थी और दर्शकों ने काफी प्यार दिया उनको। देखिए अभी भी दर्शक मैडम को बिल्कुल उनका हौसला बढ़ाते हुए, उनके साथ उनका स्वागत करते हुए इस बुल्ढाना की सरजमी पर। तर खूप प्रेम दिलं मितालीजी राज यांना या ठिकाणी बुलढाण्याच्या समस्त क्रीडा रसिकांनी, विदर्भाच्या क्रीडा रसिकांनी भरपूर मेहनत या स्पर्धेच्या आयोजनासाठी, आयोजन समितीच्या वतीने प्रेक्षकांची अलोट गर्दी। ग्रँड फिनाले अंतिम सामना आपण पाहत आहात। 4 षटकांच्या समाप्तीनंतर 28 ला प्रेक्षकांनी कृपया समोरून बाजूला जावं, आपण बसून घ्यावं। हा जो सामना आहे तो सामना सुरूच राहणार आहे, कृपया आपापल्या जागेवर आपण बसून घ्यावं। तर ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आता समाप्त होतो आहे। मंचावर धर्मवीर आमदार सन्माननीय संजयभाऊ गायकवाड, आदरणीय युवा सेना युवा नेते कुणाल भैया गायकवाड, ज्यांचं क्रिकेट त्याचबरोबर रेसलिंग, कबड्डी सारख्या विविध खेळांवर भरपूर प्रेम आहे। त्याचबरोबर आदरणीय श्रीकांत भैया गायकवाड सुद्धा पाहायला मिळतात, आशिष भाऊ जाधव, ओमसिंगजी राजपूत, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रजी काळे साहेब। तर या स्पर्धेसाठी खास वीरेंद्रजी सेवाक सुद्धा येणार होते, परंतु काही वैयक्तिक कारणास्तव ते येऊ शकले नाहीत। त्यांच्या आवाजातली त्यांनी केलेली दिलगिरी आपण ऐकूयात, ते का पोहोचू शकले नाहीत त्यांच्याच आवाजात ऐकूयात। नक्कीच त्यांनी सांगितले की पुढच्या वर्षी येण्याचा प्रयत्न करेल, या वर्षी वैयक्तिक कारणास्तव मी पोहोचू शकलो नाही।
प्रिन्स येत आहेत. सतनाचा वेगवान गोलंदाज बॉलिंगसाठी मध्य प्रदेश राज्यातील अंडर 19चा हा वेगवान गोलंदाज बॉलिंगसाठी येत असताना नुकतीच आपण वीरेंद्रजी सेहवाग यांचा आवाज ऐकला. ते का पोहोचू शकले नाहीत त्यांनी त्यांचं कारण सांगितलं आणि आगामी काळात ते नक्की येतील अशी श्वाश्वती सुद्धा दिली आहे. चलते बीच मैदान की ओर इस बार लेग कटर गेंद खेलती जी थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेंथ गेंद ऑफ स्टंप को छोड़ती हुई एक अतिरिक्त रन के साथ बढ़ती हुई रन संख्या. दर्शकांनी कृपया शांत बसायचं आहे त्या ठिकाणी. यावेळी चांगला स्ट्रोक हो तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण अभि चव्हाणचं पाहायला मिळतंय या बॉलवर. तर धाव संख्या धाव फलकावर 29-29. एकोणतीस धावा 2 गडी बाद 17 धावांवर खेळतोय ओमी केनी. ओमकार केनी चांगली बॅटिंग करत असताना ओमी या लढतीमध्ये आणखी एक वेगवान बॉल. प्रिन्स सतनाचा वेगवान गोलंदाज बॉलिंगसाठी आणि तितकीच चांगली कामगिरी करतो आहे या लढतीमध्ये हा खेळाडू. तीस धावा धावफलकावरती 30 लॉस ऑफ 2. 5वं षटक प्रिन्स वर्मा पूर्ण करतायत. या स्पर्धेमध्ये फायनलच्या मॅन ऑफ द सिरीज साठी या स्पर्धेतल्या श्रीरत्न बुलढाणा संघाकडून 43 इंच LED TV असणार आहे. दूर ठेवला होता दूरवरून खेळलाय या बॉलला ओमकार केनीने. एक धाव सहजतेने येते आहे. तर या स्पर्धेमध्ये खास अंतिम सामन्यासाठी लगातार 3 षटकारांसाठी पवनदादा भालेराव यांच्याकडनं 11,000 रुपयांचं पारितोषिक तर लगातार 6 षटकारांसाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक असेल. आणखी एक वेगवान समोरचा बॉल सन्मान दिला गेला या बॉलला. षटक क्रमांक 5 ची होतील या ठिकाणी समाप्ती. 5 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे त्रिशा 11 बुलढाणा संघाची 32 धावा 32 लॉस ऑफ 2 त्रिशा 11 बुलढाणा. होत बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय कार्यसम्राट दमदार आमदार आणि विदर्भ टेनिस बॉल क्रिकेटचे किंग मेकर आमचे मार्गदर्शक धर्मवीर संजयभाऊ गायकवाड यांच्याशी या स्पर्धेच्या आयोजनाबाबत आणि खास प्रेक्षकांनी जी गर्दी केली आहे त्याबद्दल मी आमदार साहेबांना विनंती करेल की काय सांगाल भाऊ, ज्या प्रकारे आज क्राऊड या मॅच साठी पोहोचलेला आहे. आज या टुर्नामेंटची फायनल आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ही फायनल आज ठेवलेली आहे. आणि बुलढाणेकरांच्या क्रिकेटबद्दल तर नेहमी सांगायचं कामच नाही. ही जनता इतकी
काय आपण त्याला म्हणजे वेडी म्हणू की ते कधीच चुकीचं समर्थन करत नाही. खेळाला त्यांचं समर्थन असते आणि वारंवार मी या बुलढाणेकरांसाठी वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून अशा प्रकारची पर्वणी आणत असतो. मागच्या वर्षीसुद्धा आम्ही 1,75,00,000 रुपये खर्च करून या ठिकाणी टुर्नामेंट घेतल्या होत्या. आता या मैदानावर मी जवळपास 6.5 कोटी रुपये खर्च करून या मैदानाचं लॉन, याच्यावरचं प्रेक्षक गॅलरी, डे नाईटचं मैदान, वर्षभरामध्ये हे सगळं डे नाईटचं मैदान आणि ते क्रीडा संकुलचं मैदानसुद्धा सिंथेटिक ट्रॅक आणि ऑलिम्पिक दर्जाचं मैदान ते देखील मी करणार आहे. शिवाजी शाळेचं मैदानसुद्धा मी तशाच प्रकारचं करून राहिलो आहे. माझ्या बुलढाण्याची पोरं, आमच्या तालुक्यातली पोरं यांच्या अंगातलं सगळं क्रीडा कौशल्य याला वाव मिळाला पाहिजे, यांना वारंवार संधी मिळाली पाहिजे. आपण पाहिलं की मिताली राजने सांगितलं की मी 6 ओव्हरचा मॅच खेळायचे आणि 6 ओव्हरचा मॅच खेळता खेळता ती जागतिक लेवलवर गेली आणि महिलांचा पहिला वर्ल्ड कप जिंकणारी ती पहिली भारतीय ठेवली आणि पहिल्याच टुर्नामेंटमध्ये 100 रन करून 10,000 धावा करणारी भारतीय पहिली महिला ती आहे. आणि मला गाडीमध्ये येताना ती विचारत होती, माझ्या फार्मसर जेवायला त्या होत्या, त्या मला सारखं विचारायचं की इकडच्या मुलांचं स्किल कसं आहे, हे खेळ कसा करतात. मी त्याला सगळं सांगायचो. अख्ख्या भारतातली मुलं या ठिकाणी खेळायकरता आलेली आहे, अख्ख्या भारतातली. आणि मी त्यांचं मनापासून आभार मानेन की मितालीजी या ठिकाणी आल्यात. आपल्या सगळ्या म्हणजे काही फोन मला मैदानातून आले की आम्हाला जवळून पाहायचं आहे. मग मी लगेच गाडीची पण व्यवस्था केली आणि सगळ्या प्रेक्षकांच्या भेटीला त्यांना त्या ठिकाणी आणलं. वीरेंद्र सहवागचं तर सकाळी 9 वाजेपर्यंत कन्फर्म होतं, त्याचं हेलिकॉप्टरही तयार होतं, पण त्यांचा फॅमिली प्रॉब्लेम आला आणि मग त्यांनी व्हॉइस मेल मला हे टाकला आणि वीरेंद्र सहवाग म्हणलं की मी पुढच्या वेळी नक्की या ठिकाणी येईल. तर नक्कीच पुढची स्पर्धा आपण डे नाईटमध्ये, पुढची स्पर्धा बुलढाणेकरांना डे नाईटमध्ये पाहायला त्या ठिकाणी मिळेल. ढोल ताशे. पुढच्या वेळेला चांगला दर्जेदार स्टेडियममध्ये ही स्पर्धा पाहायला मिळेल आणि आपण दरवर्षी बक्षीस वाढवूनच देतो, आपण कमी करत नाही. आणि म्हणून पुढच्या वर्षीची स्पर्धा देखील आणि चांगल्या दर्जाचे खेळाडू या ठिकाणी आणायचा मी प्रयत्न करणार आहे. मी त्यांना जे काही आमचे सार्थक होते त्यांना सांगितलं की मला एकदा सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सहवाग या दोघांना पण सोबत आणायचं आहे, किती पैसे लागले तर चालतील. तर तसं त्यांनी सांगितलं की आपल्याला तसा कार्यक्रम आखावा लागेल. पण खूप छान या ठिकाणचा खेळ होतोय. कुठेही आमच्या अंपायरकडनं पण चुका होत नाही. थर्ड अंपायरची नजर सगळ्यांवर आहे. कुणाही खेळाडूवर अन्याय या ठिकाणी होत नाही. चांगलं प्रदर्शन आमच्या मैदानात या ठिकाणी होतं आणि आमच्या प्रेक्षकांना चांगल्या मॅचेस पाहायला मिळतात. खास करून मी बुलढाण्याच्या जनतेला खूप खूप धन्यवाद देईल. ही जनता, अशी जनता तुम्हाला महाराष्ट्रात कुठंच पाहायला मिळणार आहे. प्रत्येक मैदानामध्ये तुम्हाला ग्राउंडवर कुठल्या तरी जातीचं समर्थन करणारे मिळतात, कुणा तरी धर्माच्या समर्थन करणारे मिळतात, कुणा एकाच टीमच्या विरोधात करणारे दिसतात. पण या स्टेडियमवरची जनता ही फक्त खेळाचं समर्थन करते, खेळाडूचं समर्थन करते आणि चांगल्या खेळाडूची कदर करते. म्हणून मी बुलढाणेकरांना खूप खूप धन्यवाद देतो. आजच्या या सामन्यामध्ये सर्वांनी सहभाग घेतला. जेवढ्या प्लेयर्सने देशातून, कानाकोपऱ्यातून देशाच्या, अगदी उत्तराखंड ते आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, दिल्ली, ओडिसा, गुजरात, मध्य प्रदेश हे सगळे खेळाडू या ठिकाणी आले. मी त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. काही गैरसोयी आमच्या आयोजकाकडे झाल्या असतील तर त्याबद्दल आम्ही त्याची क्षमा मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. पुढल्या वेळेला आणखी चांगला खेळ करावा. शेवटी एक कोणीतरी जिंकणार आहे. जो जिंकेल त्याला शुभेच्छा, जो हरेल त्याने पुन्हा उमेदीने यायचं आहे. मागच्या वेळेला छत्रपती मला वाटते फायनलपर्यंत गेलं होतं, पण फायनल जिंकले पण होते. आता सुद्धा खेळामध्ये सांगता येत नाही नेमकं काय होईल, पण जो जिंकेल त्याला आमच्या शुभेच्छा आहेत. नक्कीच. तर भाऊंनी सांगितलं की यावेळेस सेवाग जरी नसले आले तरी ते पुढच्या वेळेस आपण अंडर लाईट स्पर्धा घेणार आहोत आणि त्यावेळी सचिन, रमेश तेंडुलकर, भारताचे भारतरत्न आणि त्यांच्या समवेत वीरेंद्र सहवाग सुद्धा येतील, ही शाश्वती दिले. तर एक वेळ जोरदार टाळ्यांचा गजर. द किंग मेकर ऑफ विदर्भ टेनिस बॉल क्रिकेट मिस्टर धर्मवीर आमदार संजीव गायकवाड यांच्या माध्यमातून महत्वाची अनाउन्समेंट या स्पर्धेच्या माध्यमातून झाली आहे. एक महत्वाचा सामना. पुन्हा एक वेळ भाऊंचे आभार. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तर धावसंख्या झाली या धावपलकावरती. एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती
दरवर्षीप्रमाणे आपण बुलढाण्यामध्ये मोठ्या ताकदीने करतो. 14 तारखेपासून आपण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. सगळ्या शिवभक्तांना मी 16 पासून मी सर्व शिवभक्तांना देखील आवाहन करतो की या छत्रपती शिवरायांच्या जयंती सोहळ्यामध्ये देखील आपण आपला सहभाग नोंदवून आपण शिवरायांच्या प्रती असलेली निष्ठा भक्ती दाखवावी. धन्यवाद. तर नक्कीच आगामी काळात सार्वजनिक शिवजयंती महोत्सव बुलढाणा यांच्या वतीने जाहीर सर्वांना शिवनिमंत्रण 16 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी दरम्यान विविध शिवछत्रपती महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचं नियोजन आयोजकांच्या वतीने बुलढाणा नगरीमध्ये होऊ घातलेलं आहे. त्यामुळे आपण सुद्धा 16 तारखेपासून 19 तारखेपर्यंत प्रचंड प्रतिसाद द्यावा. यामध्ये शिवशंभो गर्जना, महाराजांची आग्र्याहून सुटका, छत्रपती शिवराय व आजचा युवा, महाराष्ट्राचा शाहीर बाणा, शिवजयत्व मोटरसायकल रॅली, शिवकालीन नाणे प्रदर्शनी, शिवकालीन छायाचित्र प्रदर्शनी या सर्व कार्यक्रमांचं आयोजन समितीच्या माध्यमातून पार पडणार आहे. आणि दिनांक 19 तारखेला भव्य दिव्य सांस्कृतिक शोभायात्रेचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे. याची सर्व शिवप्रेमींनी नोंद घ्यावी. सहा षटक समाप्त होत आहेत. 6 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 39 धावा 3 बाद. त्रिशा 11 बुलढाणा संघ. जर बघितलं तर दुसऱ्या बाजूला ओमकार केनी, त्यांच्या सोबतीला ऐश्वर्या सुर्वे. रोहित मीनाचं चांगले षटक पाहायला मिळाले. रोहितने 2 ओव्हरमध्ये 19 धावा खर्च करत 1 गडी बाद केला. त्यानंतर प्रिन्स वर्माने 2 षटक टाकले, त्यामध्ये त्याने 8 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद सुद्धा केलाय. ही गोलंदाजीमध्ये आतापर्यंत कामगिरी राहिली आहे राजे छत्रपती बुलढाणा संघाची. परंतु दुसऱ्या बाजूला ओमकार केनी 17 बॉल आणि 24 धावांवरती खेळी करतायत. म्हणजेच की संयमाचा खेळ आतापर्यंत या डावात त्याचा राहिलाय. तर पाहण्यासारखं असेल. आपल्यासोबत आता कॉमेंट्री बॉक्समध्ये जुळणार आहेत सहा षटक समाप्तीनंतर धावसंख्या 39 धावा 3 बाद. प्रेक्षकांची अलोड गर्दी. स्ट्रायकिंगला ओमकार केनी आणि गोलंदाजी मार्कवरती प्रिन्स वर्मा. प्रिन्सचा पहिलाच बॉल दूर ठेवला होता, बॅकफुटला गेले, चांगला पंच आणि बॉल अगदी पाठवला आहे कव्हर पॉइंटला सीमा पार. ओमकार केनीच्या बॅट मधून चौकार. देखिए इस बार दर्शक देखिए, आप टीवी स्क्रीन पर आपके देख सकते बिल्कुल तिरंगा लेकर और खुद को तिरंगा रंग में रंग दिया है आज. और पूरा मैदान भी इस धर्मवीर आमदार चषक के रंग में रंगा है. और ओमी केने काफी जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं कि एंड से 28 रन बनाकर खेल रहे हैं 18 गेंदों में. चांगली बॅटिंग करतोय प्रिन्स वर्मा. सतना एक्सप्रेस समोर टाकलेला बॉल खोदून काढलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. 1 रन मिळेल. प्रिन्स 19 वर्षाचा हा युवा वेगवान गोलंदाज जो मध्य प्रदेश राज्यातील सतना परिसराला बिलॉंग करतो. अक्षय सिंग सापूची एक महत्वाची भूमिका या खेळाडूला या स्पर्धेत खेळवण्यासाठी. राजे छत्रपती संघाकडून नेहमीच युवा खेळाडूंनी चांगलं प्रदर्शन केलं. मागच्या वर्षी वैभव महाराज सारखा या खेळाडू या टीम मधून चांगला परफॉर्मन्स करून गेला आणि प्रिन्स वर्मा हे नाव लवकर विसरले जाणार नाही सर. निश्चित रूप से काफी प्रभावित किया है उन्हें अपनी गेंदबाजी में. मैं कहूँगा कि ओम राजे छत्रपति अगर फाइनल में पहुंचा है तो गेंदबाजी की बदौलत पहुंचा है. प्रिंस वर्मा और अक्षय सिंह सापू इस बार शॉर्ट ऑफ लेन गेंद खेल दिया, उसे कट कर दिया. थर्ड मैन के क्षेत्र में अक्षय सापू वहां पर मौजूद और थोड़ी सी मिसफील्डिंग जिसके कारण ये चौका आएगा. नक्कीच टीयर केला होता हा बॉल. बॅकफुटला गेले, जागा बनवली शॉटसाठी ऐश्वर्या सुर्वेने. ऍक्शन डीपले बघा, बॅकफुटला जात फक्त दिशा दिली, वेगाचा वापर केला आणि बॉल थर्ड मॅनला अक्षय सिंग पायाने बॉल अडवू शकला असता, परंतु हाताने अडवण्याचा प्रयत्न आणि चौकार येतोय. निश्चित रूप से थोड़ा सा दूर जाती हुई गेंद, शायद पैरों में क्रैम्प है उनके जिसके कारण झुक नहीं पाए वो, और गेंद जाती है बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. थोड़ा सा मोमेंटम अब त्रिशा 11 की ओर शिफ्ट होता हुआ. ओमी केनी और ऐश्वर्य सूर्य की यहाँ पर अच्छी पार्टनरशिप अब चलती हुई. सध्या मी म्हणेल भविष्यवाणी करणं थोडंसं कठीण जाईल, कारण 12 ओव्हरचा मॅच आहे आणि लॉंग फॉर्मॅटमध्ये त्रिशा 11 संघ या सर्व गोष्टी स्वतःला कशा प्रकारे हँडल करतो हे बघण्यासारखं असेल.
फिर से एक बार उसी प्रकार का शॉट खेलने का प्रयास, लेकिन इस बार थोड़ी सी सामने गेंद थी। बिल्कुल तेज तर्रार गेंदबाजी देखिए, एक एक्शन इनका जबरदस्त है और गति में परिवर्तन करते, बीच बीच में लेग कटर गेंदे भी करते, बाउंसर भी अच्छा है उनके पास। तो कुल मिलाकर एक अच्छा पैकेज, छोटा पैकेज बड़ा धमाका। प्रिंस वर्मा माफ कीजिएगा। प्रिन्स वर्मा चांगली गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी करत असताना आणखी एक वेगवान बॉल इनसाइड आउट खेळलाय, कव्हरच्या डोक्यावरून बॉल चालला डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. Oh, what a shot over the wow. चांगला फटका थ्रू दी कव्हर खेळत असताना कव्हरच्या डोक्यावरून चौकार आला या बॉलवर. या षटकातला हा तिसरा चौकार आहे, म्हणजेच काय या षटकात आतापर्यंत 9 रन खर्च केलेत प्रिन्स वर्माने. या सामन्याच्या दृष्टिकोनातून आतापर्यंत थोडंसं महागडं षटक. 52 धाव संख्या 50 पार पोहोचली त्रिशा 11 टीमची. सन्माननीय रेश्मा मयेकर मॅम यांना विनंती असेल की आपल्याला मुख्य मंचावर आमंत्रित केले जाते. इस बार हल्के हाथों से खेला गया शॉट, सात षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 52, 52 रन, लॉस ऑफ 3 विकेट. 7 ओवर की समाप्ति हुई है, 52 रन 3 विकेट के नुकसान पर. त्रिशा 11 राज्य छत्रपति बुल्ढाना धर्मवीर आमदार चषक 2025 का एक घमासान. धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड़ इनके माध्यम से आयोजित ये प्रतियोगिता, चारों तरफ इस प्रतियोगिता का खुमार छाया है. आज इथे तारे आहेत, आज इथे सितारे आहेत, आज इथे कमाल आहे, आज इथे धमाल आहे, आज इथे धडाका आहे, आज इथे धूम धडाका आहे. बुलढाणा नगरीमध्ये आज जो जनसमुदाय आलाय, हा जनसमुदाय ही पैशाने बोलवलेली पब्लिक नाहीये. हे क्रिकेटचं प्रेम आणि धर्मवीर आमदार संजय भाऊ गायकवाड यांच्यावर प्रेम करणारी मंडळी आहे. हा क्रिकेटचा थरार अनुभवण्यासाठी हजारोच्या संख्येने प्रेक्षक दाखल झाले. जिजामाता प्रेक्षागार या मैदानावर रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळते. निश्चित रूप से काफी जबरदस्त यहाँ पर माहौल क्रिकेट का बनता हुआ. नए गेंदबाज आनंद शर्मा आए हैं, सामना करेंगे ओमी केनी जो कि काफी जबरदस्त बल्लेबाजी अब तक एक एंड से अपना विकेट बचाकर खेल रहे, 29 रन बनाकर खेल रहे. सामना करेंगे आनंद वर्मा इनका. इस बार टॉस बॉल दिशा दिली आहे, बॉटम हँडचा वापर करत गॅप मध्ये बॉल, चांगला प्रयत्न परंतु बॉल चाललाय आता वाईडीच लॉंग ऑनला सीमा पार. नजाकत ओमी केनीची, चौकार. इस बार नजाकत देखिए, जैसे थोड़ी सी लोअर फुल टॉस गेंद थी उससे रिस्ट के सहारे खेल दिया काउ कॉर्नर के क्षेत्र में, और ये ग्राउंड को आग लगाता हुआ ये चौका. इस 4 रन के साथ बढ़ती रन संख्या 56 रन. समोर टाकलेला बॉल सरळ बॅटने ओव्हर द बॉलर हेड खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला रोहित मीना, दुसऱ्या धावेचा कॉल आणि तितकीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन मिळतील या बॉलवर. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 58. माझी प्रेक्षकांना त्याचबरोबर ग्राउंड स्टाफला विनंती आहे की ज्या लाईव्हच्या वायर टाकल्या आहेत त्या ठिकाणी फटाके फोडू नका. तो वायर कटू शकतो आणि लाईव्ह बंद पडू शकते. नमस्कार, व्हेरी वॉर्म वेलकम. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे धर्मवीर आमदार चषक 2025. आज आपल्या सगळ्यांचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस, आणि या वाढदिवसाला आज आपण पाहत आहोत धर्मवीर आमदार चषक 2025 ने सन्मानित केलं जात आहे. सेलिब्रेशन सुरू आहे. आता थोड्याच वेळात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या एक्स वुमन इंडियन कॅप्टन मिताली राज यांचे इथे आगमन झालं होतं.
संजूभाऊ गायकवाड धर्मवीर आमदार यांच्या आयोजनाखाली आपण पाहत आहोत धर्मवीर आमदार चषक 2025 आणि ही सलामी चौकासोबत. चांगला फटका रिव्हर्स स्वीप लगाला होता. गतीचा वापर करत असताना ओमी केनी ओमकारच्या बॅटमधून हा रिव्हर्स स्वीप, हा स्वीच हिट, हा स्वीट आणि गोड फटका चौकार या बॉलवर. बॉलिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये मध्य प्रदेश राज्यातील चंबल गावचा सितारा, चंबल एक्सप्रेस, मध्य प्रदेश राज्यातील इंदोर परिसरातला, भोपाळ परिसरातला चंबल गावचा वेगवान गोलंदाज चंबल एक्सप्रेस आनंद शर्मा राऊंड एम अँगलने गोलंदाजी करतोय. आतापर्यंत या षटकात 10 धावा आल्या आहेत. इम्प्रोमाइजिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मागे खेळायचा होता, कमी गतीने टाकला हा बॉल आनंदने, त्यामुळे 1 रन या बॉलवर येईल. तितकीच चांगली पंचगिरी या स्पर्धेत आमचे युवा पंच अक्षयजी निर्मल, शुभमजी गाडे आणि समीरजी जोशी यांनी केली आहे. तितकंच चांगलं टेलिकास्ट tenniscricket.in च्या माध्यमातून संपूर्ण टीम करत असताना DJ अजयचं महत्त्वाचं योगदान. आमचे सर्व समालोचक अतिशय चांगल्या प्रकारे या स्पर्धेला समोर घेऊन जात असताना धावसंख्या 63 धावा. शेवटचा बॉल शिल्लक या 8व्या षटकामधला. थोड्याशा धावा वेगाने येत आहेत. 40 धावांवर खेळतोय ओमी केनी. आणखी एक चांगला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये तितकाच चांगला अटेम्प्ट आनंद शर्माचा. हा डॉट बॉल येतोय आणि 8 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 63 ला 3. पहिल्या डावात बॅटिंग करत असताना त्रिशा 11. पॅनलमध्ये वेलकम आरजे. आणि ऑफकोर्स जसं आपण पाहिलं आजचा दिवस विदर्भकरांसाठी तर खूप अनमोल आहे. आज मेजवानी जी आहे ती थेट हैदराबादहून इथे आली होती. मिताली राज, काय सांगशील, कसं वाटतंय बिंग अ विदर्भकरांसाठी ही मेजवानी, आणि तूही टेनिस क्रिकेटचा विदर्भाचा तर खूप मोठा भाग आहेस, काय सांगशील? नक्कीच तुम्हा सर्वांचं प्रेम आहे की मला आपण सर्वांनी भारताच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं मागच्या काही कालावधीत. एकूणच जर बघितलं तर आदरणीय धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून माझ्यासारख्या युवा समालोचकांना प्रकाश झोता देण्याचा चान्स मिळाला. त्यामुळे आज मी जे काही आहे ते भाऊंमुळे आहे, या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. तर आणि मिथाली राज असतील किंवा त्याआधी प्राजक्ता गायकवाड, मोहम्मद अझरुद्दीन सारखे अनेक चेहरे भाऊंनी यापूर्वी सुद्धा विदर्भाला दाखवलेत. आणि मी जाणीवपूर्वक बोलतो की मागच्या 5 वर्ष अगोदर जो धर्मवीर आमदार चषक झाला होता, 5 लाख रुपयांची स्पर्धा, त्या स्पर्धेपासून आम्ही विदर्भाच्या टेनिस बॉल क्रिकेटला नव्या उंचीवर घेऊन जाण्याची सुरुवात केली. आणि आज विदर्भाचं टेनिस क्रिकेट डौलाने पूर्ण भारतभरात गाजतंय. ऋषिकेश पवार आले बॉलिंग ट्रॅकवर, पहिला बॉल समोर खेळलाय, 1 रन सहजतेने मिळेल. आणि मी नेहमीच सांगत असतो की विदर्भाच्या टेनिस बॉल क्रिकेटला जर नव्या उंचीवर जाण्यास सुरुवात कुठून झाली असेल तर ती या मैदानाहून झाली आहे. नक्कीच. आणि त्याच मैदानाचं सध्या भूमिपूजन सोहळा आपण पाहिला मिताली राज यांच्या शुभ हस्ते. मला असं वाटते स्टँडसाठी इथे भूमिपूजन सोहळा आपण केला होता. स्टँड्सवरती जे छप्पर आहे वरती, त्या अशा काही बऱ्याच साऱ्या गोष्टी, फ्लड लाईट्स लॉनमध्ये सुद्धा होणार आहेत. तशा भरपूर साऱ्या गोष्टींसाठीचं जे भूमिपूजन होतं ते आपण पाहिलं आणि खूप आनंद होतो. जेव्हा विदर्भामध्ये सुद्धा प्रगती होते टेनिस क्रिकेटची, खूप बघायला आनंद होतो. नक्कीच आनंद होतोय आज समस्त विदर्भवासियांना. यावेळी इनसाइड आउटचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, आर्यन मेश्रामचा झेल आणि ऐश्वर्य सुर्वेचा खेळ समाप्त. ऋषिकेश पवारला मिळते या मॅच मध्ये यश.
मोठ्या संख्येने क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे दर्दी, क्रिकेटचे समर्थक, क्रिकेटवर प्रेम करणारी मंडळी, क्रिकेटचे दर्दी आणि आज आहे जिजामाता प्रेक्षकांर मैदानावर गर्दी. हे क्रेझी फॅन भारताचा हा अभिमानाचा तिरंगा झेंडा घेऊन अगदी पूर्ण शरीरावर तिरंगा झेंड्याचं स्वरूप देत असताना दाखल झाले आहेत. हे टेनिस बॉल क्रिकेटचं प्रेम आणि या देशावरचं प्रेम आहे. इतकंच म्हणेल, जात धर्म की पहचान रखो, बाइबल वेद और कुरान रखो, गीता का भी ज्ञान रखो, पर दिल में हमेशा हिंदुस्तान और क्रिकेट के लिए प्यार रखो. क्रिकेटवर प्रेम करणारी ही मंडळी आहे आणि त्यामुळे आज जिजामाता प्रेक्षकांर या मैदानावर धर्मवीर आमदार सन्माननीय संजयभाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून हा जनसमुदाय पाहायला मिळतोय. 64 धावा 4 गडी बाद ऋषिकेश पवारला यश मिळालं, जो या आधी धर्मवीर आमदार चषक 2024चा मालिकावीर खेळाडू आहे. बॅटिंगसाठी ओमकार बद्रिके, बंटी बद्रिके बॅटिंगसाठी येत असताना रायगड जिल्ह्यातील हा खेळाडू. पहिला बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बंटीचा. डॉट बॉलनी सुरुवात इनिंगची करत असताना बंटी बद्रिके 64 ला 4, 8.3 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 षटकांची लढत आहे. काही क्षणांपूर्वी आपण पाहिलं की भारताच्या लेजेंडरी महिला क्रिकेटपटू मितालीजी राज यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन. स्वीप लगावलाय, जमिनी लगत गॅप शोधलाय, बॉल चाललाय सीमा पार, चौकार. समोर टाकलेला बॉल होता, लोअर फुल टॉस बनवत या बॉलला फुलटोल वसूल केलं, चौकार आला. धावसंख्या चौकाराच्या मदतीने पोहोचते 68 धावांवर 68. 90 षटक प्रगती पथावर असताना बंटी बद्रिकेने चौकाराने खातं उघडलंय. ओमिकेने खेळतोय 41 धावांवर 25 बॉल मध्ये. सगळ्या याच्यावरून घे ना, पब्लिकच्या डोक्यावर असं करत ऋषिकेश पवार आतापर्यंत या षटकात 5 धावा देत 1 विकेट प्राप्त केली. कदाचित आता बॉल चेंज होतोय मैदानाच्या आतमध्ये, कारण खेळण्याजोगा हा बॉल राहिलेला नाही असं पंचांना वाटलं आणि त्यानंतर लगेच विरोधी कॅप्टननी सुद्धा संमती दिली की ठीक आहे, आपण तो मैदानावरचा तुम्ही पार्ट आहात, तुमच्याकडे ते अधिकार आहेत, तुम्ही तो निर्णय घेऊ शकता. हे गरजेचं असतं क्रिकेटमध्ये, पंचांचा सन्मान राखणं, पंचांच्या निर्णयाला संमती देणं. तर यानंतर भाऊंचा आवाज आपल्याला मायक्रोफोनवरून ऐकायला मिळेल. काही प्रेक्षकांसाठी आणि सर्वांसाठी महत्त्वाच्या सूचना. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून आपणास सांगण्याचा आनंद होतो की राजमार्ग प्रमोशनच्या माध्यमातून भाऊचं सर्व सोशल मीडिया अकाउंट्स त्यांच्या माध्यमातून हँडल होतात आणि अतिशय चांगलं कार्य राजमार्ग प्रमोशनच्या माध्यमातून सुद्धा धर्मवीर आमदार संजयभाऊ गायकवाड किंवा शिवसेना बुलढाण्याचं अनेक सोशल मीडियाचे पेज ते चांगल्या प्रकारे ते समोर प्रेक्षक गॅलरीच्या कॅमेऱ्याच्या बाजूला फटाक्यांची आतिषबाजी करताय, तिथे फटाके फोडू नका. प्रेक्षकांना एक आग्रहाची विनंती आहे. यावेळी डीप मध्ये क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला ऋषिकेश पवारला यश मिळते. नवा बॉल आला परंतु बंटी बद्रिकेचा खेम करून गेला. विकेट येते मैदानाच्या आत. विकेट येते आहे. बॉल चेंज झाला आणि विकेट आली बंटी बद्रिकेची. धावसंख्या 68 धावा 68, लॉस ऑफ 5 विकेट. आजच्या सामन्यात लगातार 3 षटकार लगावणाऱ्या खेळाडूंसाठी पवनदादा भालेराव यांच्याकडनं 11,000 रुपये, त्याचबरोबर 6 षटकार लगावण्यासाठी पवनदादा भालेराव यांच्याकडनं 1 लाख रुपयांचं पारितोषिक असेल.
68 धावा धावपलकावर स्पर्धेचे शिल्पकार आमचे मार्गदर्शक धर्मवीर आमदार सन्माननीय संजूभाऊ गायकवाड सकाळपासूनच या स्पर्धेच्या आजच्या नियोजनात गुंतलेले आहेत. अतिशय दर्जेदार मायक्रो प्लॅनिंग या स्पर्धेचं आयोजन समितीच्या वतीने. आठ 8.5 चेंडूच्या समाप्तीनंतर 68 या षटकानंतर पुन्हा एक वेळ रेश्माजी आपल्याला जुळतील. आपण जाणून घेऊयात या स्पर्धेबद्दल त्यांचं मत. आणखी एक चांगला बॉल वेगाने टाकला होता. विकी मुंबईकर आलेत बॅटिंगसाठी आणि डॉट बॉल येतोय समोर. षटक समाप्त होत आहेत 9 आणि 9 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 68 धावा 5 गडी बाद. रेश्माजी काय सांगाल, ज्या प्रकारे क्राऊड आलाय, असं मैदान टेनिस बॉल क्रिकेटसाठी खूप कमी वेळा पाहायला मिळते आणि इतका क्राऊड तोही खूप कमी वेळा पाहायला मिळतो. नक्कीच. आणि ज्या प्रकारे पूर्ण या चषकाची सजावट केली गेलेली आहे, भूमिपूजन सोहळा आपण पाहिला, भारताच्या एक्स वुमेन इंडियन कॅप्टन मिताली राज यांचं इथे आगमन झालं. अशा सगळ्या गोष्टी सुद्धा टेनिस क्रिकेटमध्ये खूप कमी वेळा पाहायला मिळतात. इतका क्राऊड दुपारच्या वेळेस येणं इम्पॉसिबल आहे. म्हणजे मला असं वाटतं की मी पहिल्यांदा दुपारी इतका क्राऊड पाहिलेला आहे. संध्याकाळी अगदी लोक कामावरून घरी येतात, जेवतात आणि मग रात्रीच्या मॅचेस बघायला येतात. पण मला असं वाटते मी 11 वाजता मैदानात आली तेव्हापासून इथे हा जो क्राऊड आहे तो पूर्णपणे खच भरलेला आहे. थोडा क्राऊड मधून थोडा आवाज होऊ द्या, एकदा जोरदार आवाज होऊ द्या, स्वतःसाठी होऊ द्या. एन्जॉय केली असेल टुर्नामेंट तर होऊ द्या, मजा आली असेल तर होऊ द्या. आणि हेच तर प्रेम आहे लोकांचं टेनिस क्रिकेटवरती. नक्कीच. पब्लिक की डिमांड थी इसलिए भाऊ को आना पड़ा और भाऊ की डिमांड थी इसलिए अब पब्लिक को आना पड़ा. भाऊंवर प्रेम करणारी मंडळी आहे, टेनिस बॉल क्रिकेटवर प्रेम करणारी मंडळी आहे आणि उन्हातानात दरवर्षी हे अशाच प्रकारे येतात, इतक्याच मोठ्या संख्येने येतात. ही खासियत आहे या स्पर्धेची आणि बुलढाणेकरांची. आणि त्याचीच मेजवानी आपण पाहिली. चेक. ओम, पुढच्या वेळेस हे ऊन राहणार नाही. पुढच्या वेळेस ऊन राहणार नाही. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. म्हणजेच काय, जे आपण भूमिपूजन केलंय ते याच कामासाठी केलंय की प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था सावलीमध्ये असावी. आणि ही खंत यावेळी व्यक्त केली नाही भाऊंनी. मागच्या वर्षी सुद्धा सांगितलं की मला लवकरात लवकर या मैदानाचा कायापालट करायचा आहे आणि तो मी करून राहणार. जशा विधानसभा निवडणुका झाल्या त्या गोष्टीसाठी निधीही मंजूर करून आणला. ऑन साइडला अक्रॉस द लाईन बॉल हवे. क्षेत्ररक्षक ओ झेल सुटतोय रविराज कडून. वाईड डीप मिड विकेटला विक्की मुंबईकर सारख्या एका आक्रमक बॅटरचा झेल सुटतोय या लढतीमध्ये. आणि ही गोष्ट सध्या राजछत्रपती संघाला न परवडणारी असेल. ओमी केनीचा झेल सुटतो आहे, जो इन्फॉर्म बॅटर 43 धावांवर खेळतोय. झेल सुटला ओमी केनीचा. धावसंख्या 71 रन 71, लॉस ऑफ 5 विकेट. यावेळी रिव्हर स्वीप, कनेक्शन खास आणि ओमीच्या बॅट मधून आणखी एक चपराक चौकार. खूप चांगला फटका, वेगाचा वापर, बाहेर टाकलेला बॉल आणि त्या बॉलला जितका बाहेर होता तसाच बाहेर पाठवला. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे ओमी केनी खेळतोय 47 वर. धावसंख्या 75 धावा 75. या आधीच्या बॉलवर झेल सुटला आणि त्यानंतरच्या बॉलवर चौकार खेचत जखमीवर मीठ चोळणारा हा फटका लगावला ओमीने. आणि ओमी केनी जो आहे तो आमच्याच परिसरामधला बॅट्समॅन आहे. मी ऐरोलीची आहे, ओमी ही ऐरोलीचा आहे. खूप चांगलं वाटतं जेव्हा आपल्या परिसरातील मुलं जी आहेत टेनिस क्रिकेटमध्ये एवढं चांगलं नाव कमावतात. नक्कीच भन्नाट फॉर्म मध्ये आहे हा खेळाडू. सध्या स्थितीत जर बघितलं तर भारताच्या कान्याकोपऱ्यात जाऊन तो खोऱ्याने धावा काढतोय आणि एक डावखोऱ्या हाताचा बॅटर नात्याने त्याने या सीझन मध्ये जो परफॉर्मन्स दिलाय तो अनेकांना जमलेला नाही आहे. त्यामुळे त्रिशा 11 संघ जो या स्पर्धेत यशस्वी झाला त्यामध्ये सिंहाचा वाटा आहे ओमी केनीचा. चांगलं क्रिकेट तो खेळतोय. मिरिटवर खेळ करत असताना याही लढतीमध्ये. आणि लॉंग क्रिकेट फॉर्मॅट तसा मुंबई पुणे परिसरात नाही आहे, महाराष्ट्राच्या विविध भागात नाही आहे. तो लॉंग क्रिकेट फॉर्मॅट खेळत असताना ओमीने जो संयम आणि पेशन्स दाखवलाय तोही कमालीचा पाहायला मिळाला या लढतीत. ओम, गेल्या वर्षी जेव्हा नजीमुल्ला ट्रॉफी झाली होती पहिल्यांदा स्टेडियममध्ये ठाण्याच्या दादोजी कोंडेव, तेथेही
ओमीचा परफॉर्मन्स बघण्या लायक होता आणि बघा पुन्हा एकदा ओमीच्या बॅटमधून हा चौकार. चौकाराच्या मदतीने अर्धशतक झळकावतो आहे या अंतिम मॅच मध्ये ओमी केनी. अर्धशतक झळकावत असताना बॅटला किस करतोय आणि प्रेक्षकांना अभिवादन देतो आहे. मोठ्या मंचावर हा मोठा खेळाडू अर्धशतक झळकावत असताना ओमीची बॅटिंग आवडली असेल तर एक वेळ जोरदार टाळ्यांचा गजर करूया ओमी केनी साठी. क्या बात है ओमी केनी. मोर टू गो. 28 बॉल मध्ये 51 रन, 9 चौकार, एकही षटकार न खेळता संयमाचं दुसरं नाव दिसलं या मॅच मध्ये ओमी केनी. पेशन्सने खेळला हा खेळाडू. 9 चौकार त्याच्या बॅटमधून या इनिंग मध्ये त्याने साकारले. 28 बॉल मध्ये 51 वर पोहोचलाय. लगातार 2 चौकार येत असताना धावसंख्या 79. ऑप्टमच्या खूप बाहेर, दिशा भरकटली. आता व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत पंच. टाळ्या शिट्ट्यांचा गजर, भोपू वाजतायत, मोठ्या संख्येने प्रेक्षक आवाज करतायत. कारण एक चांगला मॅच होताना नक्की पाहायला मिळेल. धावसंख्या पोहोचली 80 धावांवर. 5 गड्यांच्या मोबदल्यात डिपेंडिंग चॅम्पियन राजे छत्रपती संघ या मॅच मध्ये खेळताना टॉस जिंकत असताना बॅटिंगचा निर्णय घेतला. फिल्डिंगचा निर्णय घेतला त्रिशा 11 बुलढाणा संघाने. अकोटप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न कंट्रोल मध्ये नव्हते ज्यावेळी हा फटका खेळला. अश्विन सहारे आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला रनआउटचा चान्स. बॉल कलेक्ट केला नाही कदाचित विकेट कीपर विक्रांत यांनी. चांगला थ्रो होता अश्विन सहारे यांचा. या बॉलवर एकूण 2 धावा, 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 82 रन. जवळपास या ठिकाणून 14 बॉल राहिलेत या डावामधले, कारण 12 षटकांची लढत आहे. $82 रन, लॉस ऑफ 5 विकेट. 9.4 चेंडूच्या समाप्तीनंतर आणखी एक शॉट ऑन पूल लगावलाय. चांगला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत ओमी, परंतु नकार दिलाय आता विक्कीने. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 83 रन. 9.5 चेंडूच्या समाप्तीनंतर 83, लॉस ऑफ 5 विकेट. आज संपूर्ण विदर्भातील कान्याकोपऱ्यातील प्रेक्षकांच्या नजरा आणि भारतातील अनेक लाडके प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत, क्रीडारसिक आनंद घेत आहेत. धर्मवीर आमदार चषक 2025च्या या अंतिम दिवसात अंतिम मॅच, ग्रँड फिनाले. धर्मवीर आमदार चषक 2025. आज आपल्या सगळ्यांचे आवडते मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस, आणि या वाढदिवसाला असून आपण आज धर्मवीर आमदार चषक पाहत आहोत आणि सक्सेसफुली ही टुर्नामेंट आज सक्सेस झालेली आहे. नक्कीच सक्सेस झाली आहे. दिवसेंदिवस ग्राफ वाढतो या स्पर्धेचा. लीडिंग एज, हवेत आहे बॉल. अक्षय सिंग डाऊन द बॉल. फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल आणि विकेट मिळते अक्षयला. या सामन्यात दुसरी, 6वा धक्का. विक्की मुंबईकर बाद.
आसमानामध्ये पडक असताना 83 धावा धावफलकावर, 6 गडी बाद, 10 षटकांचा खेळ समाप्त झालाय. टॉस जिंकत असताना प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला 13-11 बुलढाणा संघाने आणि एका मोठ्या धावसंख्येकडे आता वाटचाल करते 13-11 संघ. भरपूर ऊन तापतं आहे आणि इतक्या उन्हात सुद्धा मोठ्या संख्येने प्रेक्षक आज हा क्रिकेटचा थरार अनुभवण्यासाठी दाखल झालेत. हेच खरे क्रिकेटचे दर्दी आणि चाहते आहेत. मॅडमने उल्लेख केला की इतक्या उन्हात इतका क्राऊड येणं कठीण काम आहे, शक्य नाही आहे, परंतु ही बुलढाण्याची पब्लिक आणि हे बुलढाण्याची क्रीडा रसिक प्रत्येक वेळी अशा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीला शक्य करून दाखवतात. हे बुलढाणाचे विदर्भाचे क्रिकेटचे चाहते आहेत, क्रिकेटचे दर्दी आहेत, क्रिकेटचे समर्थक आहेत आणि नेहमीच या प्रेक्षकांनी रेकॉर्ड ब्रेक केलेत. ऋषिकेश पवार बॉलिंगसाठी येत आहेत. पहिला बॉल ऋषी यांचा वेगाने टाकला होता, चांगला स्टॉप. लेग स्लिप मध्ये आनंद शर्मा यांचा डॉट बॉल ने सुरुवात या षटकाची. ओमी केनीवर आता जबाबदारी वाढली. स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य, युवासेना युवा नेते कुणाल भैया गायकवाड. ऑन साइडला लपेटलाय स्लॉट मधला बॉल आणि अगदी दूर मैदानाच्या बाहेर त्या पार षटकार. धावसंख्या षटकाराच्या मदतीने 89 धावा, 89 लॉस ऑफ 6 विकेट. ऋषिकेश पवारवर हल्ला चढवत असताना ओमी केनी. तर जे प्रेक्षक आज क्रेजी फॅन बनून आले आहेत, ज्यांनी भारताची वेशभूषा धारण केली आहे, त्या प्रेक्षकांना विनंती असेल की आपण गेट मधून मंचाकडे यायचं आहे, मुख्य मंचाकडे दाखल व्हायचंय. क्रेजी फॅन आजच्या दिवसामधले जो दर्शक आज इंडिया का पूरी तरीके से वेशभूषा कर कर आए हैं, उस दर्शक को हमारा अनुरोध रहेगा कि आपको मंच की तरफ आना है. मला असं वाटते की या टुर्नामेंटसाठी भरपूर काही वेगळे पण पाहिले आपण आणि मगाशी मिताली राजचे बॅनर्स आपण पाहिले आणि आता जसं आपण इंडियन क्रिकेट टीमसाठी सपोर्टर्स बघतो आणि आज दिवस आहे ओमकार केनीचा. नक्कीच ओमी केनीचा दिवस दिसतो आहे. काय बॅटिंग करतोय हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांनी कॅच पकडला असेल तर त्यांनी सुद्धा मंचाकडे यायचंय. समोरचा बॉल हिरव्या हिरव्या बाबडीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर षटकार मारे, झुकेगा नहीं साला, हे सांगत असताना ओमकार केनी या लढतीमध्ये. क्या बात आहे. आणि जसं टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी इतके लोक येतात, तसाच विदर्भ टेनिस क्रिकेटला सपोर्ट करण्यासाठी खूप सारी लोक इथे आलेली आहेत. नक्कीच हा विदर्भ टेनिस बॉल क्रिकेटचा महोत्सव आहे. विदर्भाची चॅम्पियन ट्रॉफी मैदानाच्या आतमध्ये पार पडते. धावसंख्या 96 धावा, 96. या षटकात आतापर्यंत 2 षटकार येत असताना बघा अगदी भारताची वेशभूषा धारण करून हेलिकॉप्टर, बॉल हवेत, बॉल क्षेत्ररक्षक अभिच्या हातात, नाही दूर, सीमा पार गेला, विकेट आली. मुजम्मिल खान बाद. झेल आला आणि त्यानंतर ओमी सांगत होता मुजम्मिलना कि मुजम्मिल भाई इतने से नहीं होगा और ताकत लगानी होगी. बाउंड्री जरूर पास है लेकिन दूर भी है. चांगला झेल पकडला अभि चव्हाण ने. 7वी विकेट. 11 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 96 धावा. धर्मवीर आमदार सन्माननीय संजीव गायकवाड यांच्या संकल्पनेतून, त्याचबरोबर युवासेना युवा नेते सन्माननीय कुणाल भैया गायकवाड यांच्या माध्यमातून, युवासेना शहर प्रमुख श्रीकांत भैया गायकवाड समवेत सन्माननीय आशिष भाऊ जाधव, पृथ्वीराज भैया गायकवाड या सर्वांच्या माध्यमातून
आयोजन समिती विजूदादा दुर्ने, पवनदादा भालेराव, उमेशजी बर्डे, प्रसादजी पदात, बाळादाव देशमुख या सर्वांच्या माध्यमातून नियोजित आयोजित धर्मवीर आमदार चषक हे क्रेझी फॅन्स आज पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचा आणखी क्रेज वाढवण्यासाठी अशा फॅनची गरज असते आणि ते फॅन आज पोहोचलेत. धावसंख्या धावपलकावर 96 रन, 11 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 7 गडी बाद, शेवटचे 6 बॉल या डावामधले. आणि बॉलिंग ट्रॅकवर मध्य प्रदेश राज्यातील चंबल गावचा वेगवान गोलंदाज चंबल एक्सप्रेस आनंद शर्मा. मध्य प्रदेश राज्यातील आणि यूपी मधले भरपूर खेळाडू तुम्हाला या स्पर्धेतले. याचं कारण ISPL सारखी एक मोठी स्पर्धा चालू आहे आणि त्यामुळे अनेक मध्य प्रदेश आणि यूपीच्या खेळाडूंना संधी दिली या स्पर्धेने. अक्षय सिंग, आनंद शर्मा, रोहित मीना, प्रिन्स वर्मा सारखा युवा सितारा या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. धावसंख्या 96 रन, 7 गडी बाद, 11 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचं षटक या डावामधलं. जे या प्रेक्षकांनी आता झेल घेतलाय त्या प्रेक्षकांनी फक्त एकानेच इकडे यायचं आहे, स्टेजवरती यायचं आहे. त्याला AR मोबाईल यांच्या माध्यमातून एअरपॉड्स देण्यात येत आहे. तर जे प्रेक्षक कॅचेस पकडतील प्रेक्षक गॅलरीमध्ये त्यांच्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे AR मोबाईलच्या वतीने. यावेळी पायाने अडवला हा बॉल, कारण स्टंपवर टाकण्याचा प्रयत्न. आनंदकडे सुद्धा प्रचंड वेग आहे. आनंद भोपाल या नावाने प्रसिद्ध आहे हा खेळाडू. डॉट बॉलनी सुरुवात या षटकाची. आणखी एक चांगला यॉर्कर, सरळ बॅटने फक्त दिशा दिली लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक अक्षय सिंग सापू आहेत, त्यामुळे एकच धाव मिळेल या बॉलवर. चांगला थ्रो केला. आता थोडंसं फंबल होतंय कॅरी करत असताना बॉलला. आनंदकडून 1 रन या एका धावेच्या मदतीने. धावसंख्या 97 रन. आता हे क्रेझी फॅन दाखल झालेत बघा, ज्यांनी भारताची वेशभूषा साकारली, अगदी पेंट लावलाय. भारतीय तिरंग्याचा तिरंगा हातात आहे आणि आज यांना कोणी फाईट देणारं दिसलंच नाही. त्यामुळे जे प्राइज होतं ते जवळपास त्यांच्या बाजूला जाऊ शकते. नाद असा करायचा की कोणी कॉम्पिटिशनच केलं नाही पाहिजे. ऑप्टनच्या बाहेरचा बॉल, दिशा देण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा घोषित करत असताना पंच अवांतर धाव धावसंख्येमध्ये ऍड होईल. 98 धावा, 98. जरूर चर्चा करत होते विकेट कीपर कर्णधार विक्रांत समवेत आनंद शर्मा की रेफरलसाठी आपण जायचं का, तो नकार दिला. त्यानंतर कर्णधार विक्रांतने. धावसंख्या 98 रन, 98. खोदून काढलाय, समोर खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक अभि चव्हाण आहेत, त्यामुळे 1 रन या बॉलवर सहजतेने मिळेल. बघा सन्मान करत असताना या क्रेझी फॅनचा सन्माननीय युवासेना युवा नेते कुणाल भैया गायकवाड यांच्या शुभ हस्ते या क्रेझी फॅनचा सन्मान होतो आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी जी वेशभूषा धारण केली त्याबद्दल हा विशेष सन्मान. राजू सरदार यांनी ही वेशभूषा या ठिकाणी साकारली आहे. महेशजी कोठारी यांच्या माध्यमातून ही वेशभूषा त्यांची केली गेली. 99 धावा, 99. 100च्या पार जाण्यासाठी त्रिशा 11 बुलढाणा तयार. हो, आणखी एक चांगला यॉर्कर खोदून काढत असताना मिनिटवर खेळ करतो. 1 रन. दुसऱ्या धावेचा कॉल, स्ट्रोक नॉन स्ट्रायकिंग एंडला केला. अपील आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. तिसऱ्या पंचांकडे आता ऑन फील्ड पंचांनी वाटचाल केली आहे. रनआउट चेक करायचे नॉन स्ट्रायकिंग एंडला. फैजल शेख थोडेसे अडचणीत दिसत आहेत आणि 1 धाव जर आली या बॉलवर तर 100 धावा कंप्लीट होतील त्रिशा 11 बुलढाणा संघाच्या. निश्चित रूप से स्ट्राइक देने का प्रयास ओमी के ने जो काफी जबरदस्त बल्लेबाजी कर रहे और शतक बनाकर खेल रहे. 68 रनों पर रनआउट का प्रयास हुआ था. नॉन स्ट्राइक एंड पर देखना है अंपायर का इशारा क्या आता है. थोड्याच वेळात टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले आपल्या समोर असेल. तिसरे पंच निर्णय पोहोचवतील.
आणि या सामन्यात किती धावांवर रोखतील हेही बघावं लागेल. तर इट्स आउट, विकेट येते आहे मैदानाच्या आतमध्ये. फैजल बाद होतील आणि 8वा धक्का लागतोय 99 धावांवर. 100 धावांवर हा 8वा धक्का लागत असताना त्रिशा 11 संघाच्या 100 धावा धावसंख्यावर धावफलकावर लगावल्या जात आहेत. ही लखलखती ट्रॉफी विजेता संघाच्या नावावर 7,77,777 रुपयांचं पारितोषिक, 3,33,333 रुपयांचं पारितोषिक. या स्पर्धेमध्ये या दोन टीम पैकी विजेता आणि उपविजेता संघ कुठला असेल, या ट्रॉफ्या कुठल्या संघाच्या नावावर जातील हे बघण्यासारखं. हिमांशू नवीन बॅटर हिमांशू पाटील, आणखी एक खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला रविराज अहिरे आहेत. 1 रन. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो जरूर केलाय, परंतु रनआउटच्या स्वरूपात आणखी एक धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद होतील. विकेट येते मैदानाच्या आतमध्ये. 101 धावांवर हा 9वा धक्का. रनआउटच्या स्वरूपात विकेट. स्ट्रायकिंग एंडला थ्रो केला, त्यानंतर नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो करत असताना सहजरित्या हिमांशू पाटील धावबाद झाले. आणि आता बॅटर शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये अनिकेत सानप, क्रेजी फॅन यांच्या समवेत मायाबाई सुद्धा पाहायला मिळतात. आज मायाबाई ऍक्शन पासून दूर होते, ते कदाचित इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला ऍक्शन मध्ये दिसतील. धाव संख्या धावपलकावर 101 आणि ओमी केनीने अर्धशतक लगावल्यानंतर त्याच्या जो स्ट्राइक रेट आहे तोही थोडासा कमी झालेला दिसला पराग सर. निश्चित रूप से ओमी केनी की जो बल्लेबाजी इस इनिंग में उसी की बदौलत रनों की संख्या पहुंच चुके 101 रन पर. आखिरी गेंद का खेल आना शेष इनिंग का देखना, इस आखिरी गेंद पर क्या कुछ कर पाते हैं अपनी टीम के लिए. 70 रनों पर खेल रहे, 39 बॉलों का सामना करके 70 रन बनाए ओमी केनी ने. शेवटचा बॉल या डावामधला. हेलिकॉप्टर उडवलंय, हवेत आहे बॉल, अबी डाऊन द बॉल आणि चेल पुन्हा एक वेळ सुटतोय. आज नशिबाचीच साथ मिळाली ओमी केनीला. त्याचे कर्तृत्व सुद्धा तितकेच चांगले. अपील शेवटच्या बॉलवर रनआउट साठी तिसऱ्या पंचांकडे वाटचाल. या बॉलवर किती धावा हे बघावं लागेल, परंतु एका चांगल्या स्टार्ट नंतर ओमी केनीने 70 धावांची आक्रमक इनिंग साकारून या अंतिम मॅच मध्ये अविस्मरणीय खेळ केलाय. पहिला डाव समाप्त होईल. क्या बात है. जर ओमी केनीची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. कॉंग्रॅच्युलेशन्स ओमी, वी आर सो प्राऊड ऑफ यू. शुभम भगत यांनी प्रेक्षकाने एक चांगला झेल घेतला. AR मोबाईल यांच्याकडून एअरपोर्ट. मी विनंती करेल आपल्या नगरपालिकेचे CEO पांडे साहेब यांना की कृपया आपण हा हे बक्षीस याला द्यायचं आहे. शुभमने खूप चांगला झेल प्रेक्षक गॅलरीमध्ये घेतलाय. AR मोबाईल यांच्याकडून एअरपॉड्स त्याला देण्यात येत आहेत. शुभम यांनी एक चांगला झेल घेतलाय. AR मोबाईल यांच्याकडून एअरपॉड्स त्यांना देण्यात येत आहेत. आणि प्रेक्षक कुठेही जाऊ नका, अगदी दुसऱ्या डावाला लगेच सुरुवात होते आहे. जे प्रेक्षक आणखी या प्रेक्षक गॅलरीत असे झेल पकडतील, जर एक झेल आपण एका हातात पकडला तर 1000 रुपयांचं पारितोषिक आपल्यासाठी आहे. एका हातात झेल आपल्याला घ्यावा लागणार आहे. आखिरी गेंद पर एक रनआउट का विकेट और 1 रन मिलेगा.
इसी के साथ रन संख्या हो चुकी है 102 रन, 103 रन का टारगेट रखा है अब राजे छत्रपति बुल्ढाना के सामने। पहले इनिंग का खेल समाप्त होता हुआ, जिसमें ओमी केनी ने काफ़ी ज़बरदस्त बल्लेबाजी की, 71 रन बनाए 40 गेंदों में, जिसमें 2 छक्के और 9 चौके शामिल। तो काफ़ी ज़बरदस्त बल्लेबाजी। और मिलते हैं ब्रेक के बाद। राजमार्ग टेक्निकल प्रमोशन सपोर्टच्या माध्यमातून भाऊंचे सर्व सोशल मीडिया हँडल चालवले जातात, त्यांचाही खूप खूप धन्यवाद असेल। राजमार्ग प्रमोशन यांच्या माध्यमातून सर्व सोशल मीडिया जे आहेत भाऊंचे ते राजमार्ग प्रमोशन हँडल करत आहे। अनेक वर्षापासून अतिशय चांगल्या प्रकारची कामगिरी राजमार्ग प्रमोशन आत्तापर्यंत करत आली आहे।